नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याकडे धर्मांतरण हा विषय नवीन नाही। रोज कुठे ना कुठेतरी धर्मांतरणाच्या घटना या घडत असतात आणि या घटना इतक्या भयानक असतात की त्याच्यामधून काही अप्रिय घटना या घडल्याचे प्रकार महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडलेले आहेत। सांगलीमध्ये ऋतुजा राजगे हे त्याचं अगदी ताजं आणि ठसठशीत असं उदाहरण आपल्याला म्हणता येईल। म्हणजे एका बाजूला कागदोपत्री हिंदू म्हणून घ्यायचं आणि वर्तन मात्र इतर धर्मातलं करायचं। इतर धर्माच्या प्रत्येक परंपरेप्रमाणे आपलं वर्तन, आपली वागणूक ही ठेवायची आणि इतर लोकांना सुद्धा धर्मांतरण करण्याकरता भाग पाडायचं। अशी जमात महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावलेली आहे। हे जे ऋतुजा राजगे प्रकरण आहे, हे प्रकरण नेमकं काय होतं तर ऋतुजाचा विवाह मुळात फसवून एका ख्रिश्चन कुटुंब, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे अशा कुटुंबातल्या मुलाबरोबर लावण्यात आलेला होता। विवाहानंतर हिंदू परंपरेप्रमाणे कुठलाही व्यवहार, कुठलेही धार्मिक कार्य करायचं नाही अशा पद्धतीची जबरदस्ती ऋतुजाच्या घरच्यांच्याकडून म्हणजेच सासरच्या मंडळींकडून तिच्यावर करण्यात येत होती। ऋतुजा ज्यावेळी गर्भवती होती त्यावेळेला तिला हिंदू धर्माप्रमाणे तिचं डोळा जेवण म्हणा किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या होत्या, मात्र त्याला सासरच्या मंडळींनी विरोध केला। ख्रिश्चन धर्माप्रमाणेच तुला इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडे राहावं लागेल अशा पद्धतीचा दम त्यांनी तिला भरलेला होता। आणि हे एकदा घडलं असं नाही, तर या गोष्टी वारंवार घडत होत्या। या सगळ्या प्रकाराला कंटाळून शेवटी ऋतुजानं आपला जीवन प्रवास हा संपवला। एका गर्भवती महिलेला पोटात बाळ असताना स्वतःचा जीव गमवावा लागला, इतकी भयानक घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। या घटनेनंतर महाराष्ट्रातून एकच मागणी होत होती की महाराष्ट्र सरकारनं म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेनं धर्मांतर विरोधी कायदा हा पारित करावा आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना रोज कुठं ना कुठंतरी घडतात त्याला आळा या माध्यमातून आणावा। काल विधानसभेचं अधिवेशन संपलं। अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलत असताना हे सूतवाच केलेलं आहे या कायद्याचं। त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता धर्मांतर विरोधी कायदा, कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहे आणि त्याबद्दलची घोषणासुद्धा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। फडणवीस यांच्या या घोषणेचं स्वागत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरातून खास करून हिंदू समाजाच्या वतीनं हे करण्यात येतं। त्यांचं अभिनंदनसुद्धा करण्यात येतं, कारण हा कायदा करण्याचं धाडस फडणवीस यांनी दाखवलं आणि लवकरच हा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात येईल आणि अशा पद्धतीची जी कारवाई काही विशिष्ट समाजातल्या लोकांकडून सुरू आहे त्याला कुठेतरी आळा बसेल। केवळ ख्रिश्चन धर्मामध्येच धर्मांतर होतं असं नाही, तर लव जिहादची सुद्धा प्रकरणं ही आपल्या डोळ्यापुढे आहेत। लव जिहाद कसा करायचा ते करत असताना हिंदू समाजातल्या विशेष करून जातीची वर्गवारी ही करण्यात आलेली आहे। म्हणजे उच्च जातीतल्या ज्या मुली असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, या मुलींचं धर्मांतर करण्याकरता किती लाख रुपये, ओबीसी घटकातल्या मुलींचं धर्मांतर करण्याकरता किती लाख रुपये आणि अन्य समाजातल्या मुलींचं धर्मांतर करण्याकरता किती लाख रुपये याचे रेट हे ठरलेले आहेत आणि या पद्धतीनंच हे सगळे व्यवहार हे होत असतात आणि याला परदेशातून पैसा मिळत असतो। याबद्दलचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल। उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यात हा जो शांगूर बाबा तिथं आहे, या बाबाचं प्रकरण तत् समोर आलेलं आहे। त्यांचे रेट वगैरे कसे ठरलेले होते, मुस्लिम समाजातल्या मुलांचा वापर हा कसा करण्यात येत होता, त्यांच्यावर कशी जबाबदारी देण्यात येत होती, हे सगळं वास्तव या निमित्तानं पुढं आलं। त्याच्यापेक्षा भयानक अशी गोष्ट दुसरी आहे की धर्मांतर करायचं, धर्मांतर केल्यानंतर कागदोपत्री मात्र आपण हिंदूच आहोत असं दाखवायचं, कागदोपत्री आपलं धर्मांतर दाखवायचं नाही। स्वतःच्या वर्तनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये ज्या धर्मामध्ये आपण धर्मांतर केलेलं आहे, गेलोय त्या धर्माच्या रूढी परंपरा, प्रथा परंपरा मानायच्या आणि कागदोपत्री हिंदू आहे असं दाखवून आरक्षणाचा लाभ उठवायचा। अशी शेकडो उदाहरणं आहेत। आजही सरकारमध्ये काही हे नोकरीला लोक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं धर्मांतर केलेलं आहे, मात्र हिंदू धर्मातल्या आरक्षणाचा लाभ त्यांनी यासाठी सोडलेला नाही। या लाभाचा मूळच नोकरी, इतर फायदे यासाठी ह्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा। अशा लोकांची यादी आता तयार होणार आहे आणि हे जे लोक आहेत हे कोण आहेत की ज्यांनी धर्मांतर केलं मात्र त्यांच्या रेकॉर्डवर ते हिंदूच आहेत आणि हिंदू समाजातल्या आरक्षणाचा लाभ हा त्यांनी उठवलेला आहे। अशांची यादी करून त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीनं हे होणार आहे। कारण केवळ नोकरीच आहे असं नाही, तर अगदी शिक्षणात सुद्धा आधी ही मंडळी लाभ उठवतात। शिक्षण घ्यायचं,
त्यात आरक्षणाचा लाभ उठवायचा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ उठवायचा आणि त्यानंतर अन्य शासकीय ज्या सोयी सुविधा आहेत आरक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या त्याचा लाभ उठवायचा आणि स्वतः मात्र धर्मांतर करायचं, त्या धर्मामध्ये आपण गेलो तसं वागायचं, तसं वर्तन ठेवायचं, धार्मिक परंपरा मानायच्या आणि समाजातले जे दुबळे आहेत, आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, अडाणी आहेत, अशा लोकांची दिशाभूल करायची, त्यांना फूस लावायची, प्रसंगी धमकी द्यायची आणि त्यांचं धर्मांतर करून घ्यायचं. ही एक मोठी साखळी महाराष्ट्रात एकूणच देशभरामध्ये तयार झालेली आहे आणि ही साखळी मोडून काढण्याकरता हा कायदा हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे लाभ घेतलेले नोकरदार जेव्हा बाहेर येतील त्यांची नावं आणि त्यांच्यावर कारवाई होईल तेव्हाच हे सगळं कुठंतरी थांबायला सुरुवात होईल. अन्यथा हे थांबणार नाही, कारण हे हत्यारच आहे. या हत्याराचा वापर हा बरोबर करणं गरजेचं आहे. त्यांची आर्थिक कोंडी होणं अत्यंत आवश्यक आहे. या कायद्याच्या माध्यमातून ते झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्रीसुद्धा आहे. अशा पद्धतीचं धर्मांतर महाराष्ट्रात खास करून नंदुरबार, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. हे आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे. आणि याला कारणीभूत कोण आहेत तर याला कारणीभूत हा तमाम हिंदू समाज आहे. आणि या हिंदू समाजामध्येच या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होणं अत्यंत गरजेची आहे. क्रिप्टो ख्रिश्चन हा जो प्रकार आहे महाराष्ट्रात निर्माण झाला आहे त्याला या कायद्याच्या माध्यमातून लगाम बसणार आहे आणि हा कायदा सरकार लवकरच आणेल. त्या दिवसाची वाट महाराष्ट्रातला तमाम हिंदू समाज हा बघतोय, कारण ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणं आवश्यक आहे त्यांनाच तो लाभ मिळायला हवा आणि त्यांचं जीवनमान हे अधिक सोयीचं आणि सुखकर हे व्हायला हवं. जर अशा पद्धतीनं फसवणूक करून सरकारची फसवणूक करून कोणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, शिक्षणात आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द करण्याची तरतूद या कायद्यात खरं तर असायला हवी. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलची आपली मतं जी आहेत ती काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.